हिंगड़ा तहसील में किसान धोखाधड़ी की चर्चा। गौरववाला के सर्वे नंबर 142-1 का पूरा मामला। नागपुर से खबर। नागपुर हिंगड़ा तहसील के गौरववाला स्थित सर्वे नंबर 142-1 की कृषि भूमि को लेकर इन दिनों क्षेत्र में जोरदार चर्चा हो रही है। किसान रामाजी वरठी ने करीब 15 वर्ष पहले हुई रजिस्ट्री सौदे में अपने साथ धोखाधड़ी होने का आरोप लगाया है। तहसील कार्यालय में फेरफार निरस्त करने के आवेदन दाखिल किए। प्राप्त जानकारी के अनुसार कई वर्ष पहले हुए इस जमीन सौदे का मामला अब 2026 में सामने आने से गांव में तरह तरह की चर्चाएं शुरू हो गई हैं। संबंधित प्रकरण में किसानों को गुमराह कर जमीन का व्यवहार किए जाने का आरोप लगाया जा रहा है। मामले की निष्पक्ष और गहन चर्चा किए जाने की मांग भी उठ रही है। इसी बीच शेतकरी शेत मजूर संगठन विदर्भ के अध्यक्ष लक्ष्मण घवघड़े ने किसान रामाजी वरठी के समर्थन में मजबूती से खड़े रहने और न्याय के लिए संघर्ष करने की बात कही है। इस मामले ने एक बार फिर ग्रामीण क्षेत्रों में जमीन के पुराने सौदों, करारों और फेरा फेर प्रक्रिया पर सवाल खड़े कर दिए हैं। अब सभी की निगाहें इस प्रकरण की आगामी घटनाओं पर टिकी है। नागपुर से सतीश भालेराव की रिपोर्ट। सचिन मस्के थांबलो हां काय नाव आहे त्याचं? वैभव अशोक मस्के शेतकरी शेती घेणाऱ्याचं घेणार आहे. हा त्यांना काय फसवणूक केली? या माणसाने 2011 मध्ये हं, ह्या शेतकऱ्याला मी तहसीलला या तुमचं एग्रीमेंट करतो हं, आणि तुम्हाला पैसे देतो. हं, एग्रीमेंटच्या नावावर इथं बोलवलं आणि यांची विक्री मारून घेतली. हं. विक्री मारल्यानंतर यांना आता किती वर्ष झाले? मग हे जमीन रजिस्ट्री केव्हा झाली? 2011 मध्ये रजिस्ट्री झाली. हां, मग आता काय प्रकरण आहे? रजिस्ट्री 2011 मध्ये झाली. या माणसाला वाटलं का माझं एग्रीमेंट झालेलं आहे, हां, ह्या त्याच्याकडे जाय माझी विक्री करा, माझी विक्री करा, हं, मला पैसे द्या. हं, पण त्यानं पहिले याची मारली होती ना. हं, मग आता याला नोटीस आला. हं, नोटीस असा आला फेरफारबद्दल. हं, मग ह्या घेतलं ह्या मालकानं त्यावेळेस का नाही फेरफार केला? मग हं. पण चक्क तुमचं असं म्हणणं आहे का 15 वर्षाच्या बाद फेरफार म्हणजे काहीतरी भूगोल कारभार आहे याच्यात? आहेत ना मोगड. त्यानं पैसे कसे दिले, चेक न दिले, काय न दिले, हे तो सिद्ध करा. हं, बरोबर आहे. बरोबर. मग आता शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे का न्यायालयात जायचं आहे असं नाही, म्हणणं तो आहे? न्यायालयात जाईन शेतकरी, पण आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे हं, याचा फेरफार होऊ नये हं. असं बरोबर तुमचं आहे. म्हणणं आहे? हा. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या साईडने भूमिका मांडत आहे हिंगणा तालुक्यामध्ये, त्याचा विदर्भ अध्यक्ष आहे. म्हणजे तुम्ही हिंगणा तालुक्यात शेतकऱ्यासाठी लढणार लढणार असं तुमचं म्हणणं आहे? बापा लढासाठी तर आपल्याला भगवंतानं पण एवढं पदच दिलं आहे.